श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईल माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच संक्रांत. संक्रांत हा आपण 3 दिवसाचा साजरा केला जातो. या तिन्ही दिवशी आपण मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. पहिला दिवस म्हणजेच आपली भोगी, दुसरा दिवस म्हणजेच आपली मकर संक्रांती आणि तिसरा दिवस म्हणजेच आपला किंक्रांत आपण असं म्हणतो. भोगी हा सण का साजरा करतात असं आपण प्रत्येकजण इथे आपले भोग भोगण्यासाठी आलेलो असतो, तर कोणी उपभोग भोगण्यासाठी आलेलं असतं. भोगीच्या दिवशी मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. ते 3 उपाय तुम्ही न चुकता प्लीज करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे स्किप न करता बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काय सेवा करायची हे नक्की कळून जाईल. भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून सडा, रांगोळी, आपण हळदीचं लेपन न चुकता करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे भोगीच्या दिवशी आपण सगळ्यांनी लहानपासून तर मोठ्यापर्यंत अंघोळीच्या पाण्यात तीळ घ्यायचे आहे. अगदी 2 वर्षाच्या बाळापासून पण घेतले तरी पण चालेल. अंघोळीच्या पाण्यात तीळ घ्यायचे आहे. प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यात तीळ घ्यायचे आहे. पौष महिना हा सूर्यदेवताचा असतो आणि यावर्षी तर पूर्ण 2026च सूर्यदेवताचेच आहे, कारण की यावर्षी सूर्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे यावर्षी जेवढी आपण सूर्यदेवताची सेवा करू तेवढं खूप चांगलं आहे. या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्यदेवताला जलही अर्पित करू शकता. त्यामध्ये एक तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्यामध्ये एक पाणी घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा वगैरे टाकायचा आणि ते सूर्यदेवताला जल अर्पण करायचं. खाली आपण एक छोटंसं टोपलं वगैरे बकेट छोटी काहीतरी ठेवायचं आणि नंतर ते पाणी आपण आपल्या झाडांना, तुळशीला वगैरे टाकू शकतो. असं करायचं. या दिवशी सूर्यदेवताला जल नक्की अर्पण करा. असं म्हणतात भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी खायची आहे, जसं की वटाणे, हरभरा, शेंगा, परत ऊस, बोर वगैरे, वांग, बटाटा सगळं मिक्स भाजी खायची आहे आणि बाजरीची भाकर. असं म्हणतात न खाई भोगी तो सदा राही निरोगी. या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. तर ती सेवा काय करायची आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. त्याच्यासोबत 2 मुटकुळे पण बनवायचे आहे आणि त्या 2 मुटकुळे बनवल्यानंतर त्याच्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल असेल तर खूप चांगलं, नसेल तर आपलं साधं आपण जे रेग्युलर देवाचं तेल यूज करतो तेही चालेल. आणि त्यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहे आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. 4 ते 5 आपल्याला त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. आणि हा दिवा आपल्याला जमिनीला स्पर्श न करता लावायचा आहे. म्हणजेच तुम्ही एक प्लेट घ्या, त्यामध्ये थोडे तांदूळ टाका, वरती एक दिवा ठेवा, आपला कणकेचा दिवा ठेवा, दोन्ही साईडनी 2 मुटकुळे ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहे, काळे तीळ टाकायचे आहे आणि तो दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे. 12 वाजता, दुपारी 12 वाजता आपल्याला तो दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे, आपल्या घराच्या दक्षिण दिशेला. अशी आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि आपण ह्या ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा जप केला तरीही चालेल. जेवढा शक्य होईल तेवढा करा. 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, 51 वेळेस करा, तुम्हाला 108 वेळेस करा. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढ्या वेळेस तुम्ही हा जप करत होता. नाही शक्य झालं तर कमीत कमी 5 वेळेस तरी हा जप करा. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः. आणि ही सेवा केल्यानंतर नक्कीच सगळ्यांचे भोगही कमी होतील. असे आपण हा आपला असा भोगी सण हा आपण असा साजरा करायचा.